संपूर्ण जगाच्या तुलनेत भारताकडे कापूस पिकवण्यायोग्य सर्वाधिक जमीन आहे. परंतु उत्पादन ऑस्ट्रेलिया, चीन आणि ब्राझीलपेक्षाही खूप मागे आहे. प्रश्न असा आहे की कमतरता शेतीत आहेत की धोरणात? याच प्रश्नावर अशोक गुलाटी, आयुष गुप्ता आणि रतिका जनेजा यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला आहे. लेखाचं शीर्षकच आहे इन कॉटन फीड्स पॉलिसीज अनडूइंग व्हॅट सायन्स बिल्ड दॅट इज द चॅलेंज फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. या विषयावर चर्चा करणे यासाठी आवश्यक आहे कारण भारतात कापूस शेतीवर थेट 60 लाख शेतकऱ्यांची उपजीविका आहे. तसेच कापसाच्या व्यापाराच्या संबंधित क्षेत्रामध्ये सुमारे 4 ते 5 कोटी लोकांना रोजगार मिळतो. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 4 प्रश्नांद्वारे हा विषय समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे, इतके मोठे कापूस क्षेत्र असूनही आपले उत्पादन इतके कमी का आहे? दुसरा प्रश्न आहे, ज्या बीटी कापसाने भारताला कापूस उत्पादनात पुढे नेले तीच आघाडीनंतर कशी मोडली? आपण मागे कसे पडलो? तिसरा प्रश्न, बियाणे स्वस्त ठेवण्याचे धोरण शेतकऱ्यांसाठी मदतीचे ठरले की नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गातील अडथळा बनले? चौथा आणि शेवटचा प्रश्न, 5,659 कोटीचे मिशन चांगले आहे, परंतु त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान आहे का जे जगातील मोठ्या देशांकडे आहे? पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. जेव्हा जगाच्या तुलनेत भारताकडे कापूस पिकवण्यायोग्य सर्वाधिक जमीन आहे, तर आपले उत्पादन इतके कमी का? हे एका आकड्यात पाहूया. एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने 5,659 कोटीच्या मिशन फॉर द कॉटन प्रोडक्टिव्हिटीला मंजुरी दिली. हे मिशन 2026-27 ते 2030-31 पर्यंत चालेल. सरकारचे उद्दिष्ट आहे लिंट प्रोडक्टिव्हिटी वाढवणे. लिंट म्हणजे कापसाच्या बोंडातून बीज वेगळं केल्यानंतर मिळणारा शुद्ध पांढरा धागा, ज्यापासून कापड बनवलं जातं. 2025-26 पर्यंतच्या 3 वर्षाच्या सरासरीत 441 किलोग्रॅम प्रति हेक्टरवरनं 2031 पर्यंत 755 किलोग्राम प्रति हेक्टर पर्यंत हे उद्दिष्ट न्यायचं आहे. परंतु प्रश्न आहे, हे मिशन यशस्वी होईल का? इथेच आपण दुसऱ्या प्रश्नावर येतो. बीटी कापसाने मिळवलेली आघाडी नंतरच्या धोरणांनी कशी कमकुवत केली? साल होतं 2002. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वायपीजी यांनी बीटी कापसाच्या व्यावसायिक शेतीला मंजुरी दिली होती. बीटी कापूस म्हणजे कापसाची एक अशी जात ज्या किडीपासून संरक्षणासाठी अनुवांशिक बदल केले जातात. त्यावेळी चर्चा होती की जगात जी पुढची मोठी क्रांती येत आहे ती आहे बायोटेक्नॉलॉजीची. बायोटेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन ही सामान्य लोकांचे जीवन अशा प्रकारे बदलेल की ज्याची आपण आज पूर्णपणे कल्पनाही करू शकत नाही. आपण या क्रांतीत इतरांपेक्षा मागे राहता कामा नये आणि असे झाले तर आपण जी एक क्रांती केली होती त्या क्रांतीत सुमारे 1 दशकभर सर्वात पुढे राहिलो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये सर्वप्रथम बॉलवर्म किडीपासून संरक्षणासाठी बीटी हायब्रिडला मंजुरी देण्यात आली. बॉलवर्म म्हणजे गुलाबी सुरवंट, कापसाच्या पिकाला नुकसान पोहोचवणारा असा किडा ज्याची अळी कापसाचे फळ खाऊन पिकाला नुकसान करते. 2006 मध्ये जेनेटिक इंडिया अप्रेझल कमिटीने बोलगार्ड 2 ला मंजुरी दिली. त्याचे परिणाम स्पष्ट दिसले. बोलगार्ड 2 ही बीटी कापसाची दुसऱ्या पिढीचं तंत्रज्ञान आहे, ज्यात 2 वेगवेगळ्या जीन टाकले गेले जेणेकरून पिकाला गुलाबी सुरवंट आणि इतर हानिकारक पिकांपासून अधिक संरक्षण मिळावे. त्याचे उत्पादन मापदंड असे आहे, कापसाचे उत्पादन 2002 ते 2003 मधील 136 लाख किलोग्रॅम गाठीवरनं 2013-14 मध्ये 398 लाख किलोग्रॅम गाठीपर्यंत पोहोचले. म्हणजे तब्बल 193% या उत्पादनात वाढ झाली आणि दरवर्षीचं सरासरी 10% उत्पादन वाढलं. कापसातील गाठ म्हणजे दाबून बांधलेली कापसाची अशी मोठी गाठ जिचा वापर मोजणीच्या व्यापारात केला जातो. कापसाचे क्षेत्र 76 लाख हेक्टरवरनं 119 लाख हेक्टरपर्यंत झाले, म्हणजे 56% यामध्ये सुद्धा वाढ झाली. कापसाचे क्षेत्र वाढले म्हणजे कापसाची शेती पूर्वीपेक्षा जास्त जमिनीवर होऊ लागली. त्याचे क्षेत्र विस्तारले आणि त्याचबरोबर उत्पादन 302 किलोग्रॅम प्रति हेक्टरवरनं 566 किलोग्रॅम प्रति हेक्टरपर्यंत पोहोचले, म्हणजे 88% यामध्ये वाढ झाली. भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार बनला. वायपीजी सरकारच्या एका तांत्रिक निर्णयाने कृषी क्षेत्रात क्रांती आणली, रिव्होल्यूशन आले. परंतु नंतर केंद्र आणि राज्य सरकारनी धोरणांद्वारे विज्ञानातून मिळवलेलं हे यश हळूहळू कमकुवत केलं. आता आपण तिसऱ्या प्रश्नावर येतो. बियाणे स्वस्त ठेवण्याचे धोरण शेतकऱ्यांसाठी मदतीचे ठरले की नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गातील अडथळा बनले? बोलगार्ड 2 नंतर मैको मॉन्सेंटो बायोटेक इंडिया म्हणजेच MMBने कापसासाठी पुढच्या पिढीसाठी एक तंत्रज्ञान तयार केलं. यात बोलगार्ड 2 विथ राऊंडअप रेडीप्लेक्सेक्स बोलगार्ड 3 चा समावेश होता. बोलगार्ड 3 मध्ये 3 जीन वापरले गेले होते. यात असे वैशिष्ट्य जोडलं गेलं होतं ज्यामुळे पिकावर तणनाशकाचा प्रभाव कमी होईल. याचा उद्देश होता किडींमधील वाढत्या प्रतिरोधाशी आणि तण काढण्याच्या वाढत्या खर्चाशी मुकाबला करणे. परंतु या तंत्रज्ञानांना बाजारात आणण्याची परवानगीच मिळाली नाही. या तंत्रज्ञानांना प्रत्यक्ष किंमत नियंत्रणाद्वारे संपवलं गेलं. या निर्णयाने बियाणे इनोव्हेशन व्यवसाय करणाऱ्याच्या दृष्टिकोनातून तोट्याचा बनवला होता.
एक उदाहरण सांगतो. 2006 मध्ये आंध्र प्रदेशने प्रति पॅकेट 750 रुपये ही किंमत निश्चित केली होती. हे त्यावेळच्या 1600 किमतीपेक्षा अर्ध्याहूनही कमी होतं आणि त्या 1600 पैकी 1250 MMB ट्रेड फी म्हणून घेत असे. महाराष्ट्र आणि गुजरातने लगेच ही मर्यादा घालून लागू केली. ट्रेड फी म्हणजे ती रक्कम जी बियाणे कंपन्या पेटंट तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला देतात. 2015 मध्ये केंद्राने कॉटन सीड प्राइस कंट्रोलला ऑर्डरद्वारे अनौपचारिक रूप दिलं होतं. ट्रेड फी 74% पर्यंत कमी करण्यात आली. ही प्रति पॅकेट 186 रुपयावरून कमी होऊन 49 राहिली आणि 2018 मध्ये नॅशनल रिटेल प्राइसने ती कमी करून 740 रुपये करण्यात आली आणि नंतर 2020 मध्ये ट्रेड पूर्णपणे संपवली गेली. परिणाम साधा आणि थेट होता. अशा प्रतिकूल नियमांच्या दरम्यान मोन्सॅन्टोने बोलगाड RRFला जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटीच्या मंजुरी प्रक्रियेतून मागे घेतलं. मोन्सॅन्टो ही एक अमेरिकन कृषी बियाणे तंत्रज्ञानाची कंपनी होती. 2018 मध्ये बायर एजीने ती विकत घेतली. त्यानंतर तिचं स्वतंत्र कंपनी म्हणून अस्तित्व संपलं. याच दरम्यान विकसित कृषी अर्थव्यवस्था बोलगाड 3 ट्रेडवॅन VX फ्लेक्स यासारखे तंत्रज्ञान वापरत राहिलं. हे बीटी कापसाचे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आहे जे पिकाला गुलाबी सुरवंटाबरोबरच रस शोषणाऱ्या किड्यांपासून जसे की थ्रिप्स पासून वाचवते आणि त्यावर तणनाशकाचा परिणामही होत नाही. ब्राझीलमध्ये 92% कापूस शेती पावसावर अवलंबून आहे. तरीही तंत्रज्ञान आणि बियाणे इनोव्हेशनच्या मदतीने तेथे कापसाच्या एकूण क्षेत्रात 60% भागात त्याच कृषी वर्षात दुसरी पिकंही घेतली जाते. म्हणजे एका जमिनीतून 2 पिकं घेतात. आज भारतात कृषी बायोटेक्नॉलॉजी रेव्होल्युशनचा लीडर तर नाहीच आहे. खरं तर भारत या शर्यतीत नीटपणे सहभागीही नाही. कापसाच्या उत्पादकतेचे आकडे पहा. ऑस्ट्रेलियात ती 2340 किलोग्राम प्रति हेक्टर आहे. चीनमध्ये 2311 किलोग्राम प्रति हेक्टर आहे. ब्राझीलमध्ये 1943 किलोग्राम प्रति हेक्टर आहे आणि अमेरिकेत 976 किलोग्राम प्रति हेक्टर. आणि हेच 2025-26 पर्यंतच्या 3 वर्षाच्या सरासरी म्हणजेच T2026च्या लिंड यील्डचे आकडे आहेत. हे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने जाहीर केले आहेत. दुसरीकडे भारताची उत्पादकता केवळ 441 किलोग्राम प्रति हेक्टर आहे. जरी जगातील सर्वात मोठे कापूस क्षेत्र आपल्याकडे म्हणजेच भारताकडे सुमारे 1.1 कोटी हेक्टर आहे. भारत आणि त्यांच्या स्पर्धकांमधील हे अंतर केवळ उत्पादकतेचे नाही तर हे तंत्रज्ञानावर अवलंबन, संशोधनातील गुंतवणूक आणि धोरणांच्या महत्वाकांक्षेतील अंतरही दाखवते आणि ते अगदी स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. सर्वात वेदनादायक गोष्ट ही आहे की 2014-15 नंतर कापूस उत्पादन दरवर्षी सरासरी 2% कमी होत आहे. जर भारताने 2002 ते 2014 दरम्यान उत्पादन वेग कायम ठेवला तर 2026 पर्यंत उत्पादन 6.53 लाख कोटी गाठीपर्यंत पोहोचले असते. परंतु 2025-26 मध्ये प्रत्यक्षात 2.9 कोटी गाठी राहिले म्हणजेच 3.63 कोटी गाठीचे अंतर पडले. आपण तोट्यात राहिलो. हे एका दशकाच्या धोरणात्मक अपयशाची साचलेली किंमत आहे. भारत एकेकाळी कापसाचा निव्वळ निर्यातदार होता, परंतु 2025-26 मध्ये त्याला 40 लाख गाठी कापूस आयात करावा लागला. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर भारत लवकरच कापसाचा मोठा एक आयातदार देश बनू शकतो. कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन समजून घेण्यासाठी ही संपूर्ण पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मिशनचा हेतू चांगला आहे, परंतु त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आहे का जे जगातील मोठ्या कापूस उत्पादक देशांकडे आहे? याचे उत्तर थेट नाही असंच आहे. 2031 पर्यंत 755 किलोग्राम प्रति हेक्टर उत्पादनाचे उद्दिष्ट हे कसे साध्य केले जाईल हेही स्पष्ट नाही. आणि जरी हे उद्दिष्ट साध्य झालं तरी भारत, ब्राझील, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सध्याच्या पातळीपेक्षा बराच मागे राहील. मग त्यांची स्पर्धा कशी होणार? आता आपण चौथ्या प्रश्नावर येतो. आपल्याकडे ते तंत्रज्ञान आहे का जे जगातील मोठ्या देशांकडे आहे? नवीन बियाण्यांच्या जाती रात्रीतून तयार होत नाहीत. त्यासाठी अनेक वर्ष गुंतवणूक करावी लागते. वनस्पती प्रजनन लागते, बायोटेक्नॉलॉजी, ट्रेड, रिसर्च सतत काम करावे लागते. नंतर दीर्घ बायोसेफ्टीची मंजुरी या प्रक्रियेतून जावे लागते. ही एक मोठी प्रक्रिया आहे. TDS प्रोसेस आहे आणि त्यानंतरही बाजारात येण्याची कोणतीही हमी नसते. जर गुंतवणुकीवर योग्य कमाई शक्य नसेल तर खाजगी कंपन्या यात पैसे लावतील कशाला? त्यांना थेट नफा हवा असतो. ट्रेड फी जवळपास संपून टाकणारे किंमत नियंत्रण केवळ नफा करत नाहीत तर ते इनोव्हेशनचे कारणच संपवतात. आता सरकारसमोर स्पष्ट पर्याय आहे. एकतर असे बौद्धिक संपदा म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी व्यवस्था पुनर्स्थापित करा ज्यातून खाजगी कंपन्या आपला खर्च काढू शकतील. यासाठी कॉटन सीड प्राइस कंट्रोल ऑर्डरवर पुन्हा विचार करावा लागेल किंवा मग सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विकासात इतकी गुंतवणूक करा की ते खाजगी क्षेत्रात कमतरता भरून काढू शकेल. जर आपल्याला खाजगी खेळाडू आणायचे नसतील तर आपल्याला सरकारी संस्थांमध्ये तशी गुंतवणूक करा. सध्याची व्यवस्था दीर्घकाळ चालू शकत नाही. किंमत नियंत्रण खाजगी इनोव्हेशनला दडपत आहे. सार्वजनिक संशोधन आणि विकासाला पुरेसा निधी मिळत नाही आणि शेतकऱ्यांना जुन्याच तंत्रज्ञानाच्या भरोश्यावर सोडून दिलं जात आहे.
कॉटन प्रोडक्टिव्हिटी मिशन या नुकसानाची भरपाई करू शकेल का? याचे उत्तर अजून कोणाकडेही नाही. ते काळच सांगेल. या लेखकाचे लेखक अशोक गुलाटी, भारताचे प्रसिद्ध कृषी अर्थतज्ञ, रतिका जनेजा, इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन म्हणजेच ICRIER मध्ये सिनियर फेलो आहेत आणि आयुष गुप्ता ICRIER मध्ये रिसर्च असोसिएट आहेत. या लेखावर, त्यांच्या तर्कावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी DC मराठी पाहत राहा.